तर ओम नमः शिवाय सगळ्यांना. मग काय आमचं इथं झालं बघा, आज सगळ्यांचं मन मिसळपाव खायचं. मग घेतली मिसळपाव बनवायला. मग मटकी थोडी तेलात कलसून घेतली, त्याच्यामध्ये थोडी हळद मीठ टाकून तिला बाफायला ठेवलं 5 मिनटं. मग इथं आलं लसूण, एक टॅमॅटो, थोडंसं भाजलेलं खोबरं, एक भाजलेला कांदा, एक कच्चा कांदा, थोडासा कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं आणि हे थोडेसे धणे भाजून घेतले, थोडासा दालचिनीचा तुकडा, एक मिरं आणि एक लवंग, असं मी वाटून घेतलं. मग काय मटकी बाफलेली होती ती साईडमध्ये बाउलमध्ये काढून घेतली, कारण की मला याच्यामध्येच बनवायचा होता आपला मिसळपावचा रस्सा. मग काय तेल टाकलं आणि हा मसाला टाकून वरतून 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा आपला अंबारी मसाला, 1 चमचा गरम मसाला, थोडंसं चवीपुरतं मीठ, हे असं टाकून दिलं. याला 5 मिनटं मस्त परतू घेतलं तेल सुटेपर्यंत. तेल सुटलं म्हणजे आपला मसाला मस्त होतो. मग काय त्याच्यामध्ये टाकली आपली मटकी. मटकी टाकली, मग वरतून 2 मिनटं मी झाकण ठेवून दिलं. आणि हो कसं रोज रोज भाजीपोळी पण खाऊन खूप कंटाळा येतो. मग काय यांचं मन झालं होतं आज मिसळपाव खायचं. मग म्हटलं चला बनवूया. मग व्हिडिओ पण बनवून घेतला. म्हटलं चला, सगळ्यांची पद्धत कशी वेगळी वेगळी असते, कोणी एकसारखं बनवतच नाही, कुठंतरी कशी तरी थोडीशी पद्धत वेगळी असतेच बनवायची. मग म्हटलं चला आपण पण आपला व्हिडिओ शेअर करूया सगळ्यांसोबत. मग काय त्याच्यामध्ये घेतलं पाणी टाकून बराबर. पाणी टाकलं, मग आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे होता तेवढा मी पाणी टाकून दिलं. मग त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. हे बघा झाला आपला रस्सा तयार. मग काय याच्यासोबत पाहिजे भजी, कारण की भजी नसली म्हणजे आपली मिसळपाव अपुरी आहे. कारण की भजी असली म्हणजे कसं खायला एक नंबर लागते मिसळपाव. मग काय भजी तयार करून घेतली, कारण की मी बेसन भिजून ठेवलेलंच होतं साईडमध्ये. मग इथं घेतली आपली भजी काढून. आणि आमच्या रोहिणीबाईचं केव्हाचं तिला भूक लागली होती, खूप किचनमध्ये आटे मारत होती, सॉरी आटे म्हणजे चक्कर मारत होती. आणि तिला मिसळपाव असं काही म्हटलं म्हणजे लेकरं खूप येड्यावानी करतात बाबा. मग काय इथं भजी काढून घेतली. मग काय केली आपली प्लेट तयार. मग काय याच्यामध्ये थोडंसं फरसाण, वरतून भजी, फरसाण सगळं मिक्स आणलं होतं बरं का त्यांनी. मग वरतून भजी टाकली आणि हा आपला रस्सा रस्सा टाकला. आणि मग त्याच्यासोबत थोडं सलाड पण कापून घेतलं, म्हणजे काकडी झालं, गाजर झालं आणि बस साईडमध्ये पाव हे टाकले. आपला रस्सा, वरतून कोथिंबीर, कांदा आणि ही झाली आपली प्लेट तयार. तर मग या तुम्ही पण खायला. आणि हे बघा आमची रोहिणीबाई खाती आहे. तिला म्हटलं बघ तर खाऊन, खूप चक्कर मारती आहे किचनमध्ये. तर म्हटली मम्मी एक नंबर मिसळपाव झाली. म्हटलं खोटं तर नाही बोलत. मग मी पण घेतली बघा चाकायला, बघा कशी करते. मग मी पण थोडी चाखून बघितली, तर एक नंबर मिसळपाव अशी झालेली होती बरं का. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि ओम नमः शिवाय सगळ्यांना. लाईक शेअर सबस्क्राईब